नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 10वी विषय मराठी, घटक स्थूल वाचन पाठ उत्पत्ती कोश भाग पहिला या व्हिडिओच्या माध्यमातून उत्पत्ती कोश भाग पहिला आपण या ठिकाणी जाणून घेऊ. उत्पत्ती कोश स्थूल वाचन आपण या पाठामध्ये व या व्हिडिओच्या माध्यमातून उत्पत्ती कोशाचा अभ्यास करून घेऊया. उत्पत्ती म्हणजे शब्दाच्या मुळाबद्दलची माहिती. अनेक शब्दांच्या उत्पत्तीचा संग्रह म्हणजे उत्पत्ती कोश. आणि या उत्पत्ती कोशातून शब्दाबद्दलची माहिती आपल्याला जाणून घ्यायची असते. भाषा ही शब्दांची बनलेली असते आणि त्यामुळे त्या शब्दांचा अर्थ, शब्द आणि ते शब्द कशा प्रकारे निर्माण झाले, शब्दांच्या मुळापर्यंत आपल्याला जाता यावे. आणि तसं जर झालं तर आपल्याला भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी अशा प्रकारची ही प्रक्रिया समजून घेता येईल. आणि म्हणून उत्पत्ती कोशाचं महत्त्व भाषेच्या समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उत्पत्ती कोश स्थूल वाचन या घटकाचा अभ्यास करू. तत्पूर्वी इयत्ता 9वीमध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली आहे. विश्वकोश म्हणजेच मराठी भाषेमध्ये असणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचा शब्दार्थ जाणून घेणे. कोणत्याही शब्दांचे वेगळेपण हे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण मागील इयत्तेमध्ये अनुभवले. हे शब्द तयार कसे होतात किंवा कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते. आणि शब्दाची उत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी अशा प्रकारची प्रक्रिया आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले. सई हा शब्द संस्कृतमधील सखी म्हणजे मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे. हे आपल्याला कळल्यानंतर त्याला किती आनंद होईल. आपल्या परिचयाच्या शब्दांची उत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा. उत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे व शब्दांची उत्पत्ती अभ्यासनाची सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागामध्ये या पाठाचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थाचे मूळ उत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून मार्गदर्शन व्हावे हा त्याच्या मागचा हेतू आहे. शब्द एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक वेगळा अर्थ प्राप्त झालेला असतो. आणि हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि शब्दाची उत्पत्ती विद्यार्थ्यांना जेव्हा समजेल त्यावेळी तो शब्द कसा तयार झाला हे आपल्याला समजतं. आणि म्हणून भाषेची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी आणि भाषा समृद्धी आपण ज्याला म्हणतो, आणि भाषा समृद्धी अधिक आनंददायी स्वरूपात विद्यार्थ्यांमध्ये व्हावी हा या उत्पत्ती कोशाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. आणि म्हणून या उत्पत्ती कोशाची निर्मिती करण्यात आलेली आहे. कालानुरूप भाषेमध्ये बदल होत जातात आणि हा बदल समजून घेण्यासाठी उत्पत्ती कोशाची मदत होते. आणि त्यामुळे अनेक शब्दांच्या उत्पत्तींचा संग्रह म्हणजेच उत्पत्ती कोश. आणि भाषेमध्ये झालेला बदल समजून घेण्यासाठी उत्पत्ती कोशाची फार महत्त्वाची भूमिका आहे. उदाहरणार्थ, अग्नी हा जो संस्कृत शब्द आहे आणि अग्नी या संस्कृत शब्दापासून आग हा मराठी शब्द तयार झाला. म्हणजेच प्राकृत शब्द हे मराठीमध्ये झाले आणि ते बदललेले शब्द जे आहेत ते कशा प्रकारे बदल झाले हे आपल्याला उत्पत्ती कोशाच्या माध्यमातून कळतं. तर या ठिकाणी आपण एक संवादरूपी या ठिकाणी एक लेख दिलेला आहे, त्याचा अभ्यास करूया. आणि उत्पत्ती कोश आपण कशा प्रकारे पाहू शकतो हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. मराठी भाषा ही संस्कृतपासून निर्माण झाली असं म्हटलं जातं. त्यामुळे मराठी भाषेचे सर्वाधिक शब्द हे संस्कृत भाषेतून जसेच्या तसे घेतले आहेत. आणि म्हणून त्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. म्हणजे थेट संस्कृतमधून मराठीत आलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. त्यांना मराठी भाषेचे नियम लागू होत नाही, ते संस्कृत भाषेतून जसेच्या तसे स्वीकारले जातात. त्यानंतर काही शब्द हे संस्कृतमधून आले परंतु ते बदल होऊन आले, त्यामध्ये बदल झाला. अग्नी हा शब्द संस्कृतमध्ये मराठीत येताना
आग म्हणून आला, त्यामुळे ह्याला तद्भव शब्द म्हणतात. म्हणजे संस्कृतमधून जसे तसे न येता त्याची रूपं बदलली गेली तर तद्भव शब्द, म्हणजे तत्सम शब्द संस्कृतमधून थेट आलेले शब्द, नंतर तद्भव शब्द, त्या शब्दांना मराठी भाषेचे नियम लागू पडतात. आणि त्यानंतर परकीय भाषेतून जे काही शब्द आले ते शब्द जसे तसे न घेता आपण त्याला मराठीचं रूप दिलं, त्याला पारिभाषिक शब्द म्हणतात. अशा प्रकारे तत्सम शब्द, तद्भव शब्द आणि पारिभाषिक शब्द आणि इतर भाषेतून थेट जसे तसे आलेले शब्द, अशा पद्धतीने मराठी भाषेमध्ये सतत बदल होत गेले. आणि त्यामुळे उत्पत्ती कोशामध्ये ह्या भाषेमध्ये बदल होऊन कालानुक्रमे जे बदल झाले ते बदल समजून घेऊन तो शब्द मराठीत कशा प्रकारे रूढ झाला, त्या शब्दाची उत्पत्ती काय, हे आपल्याला उत्पत्ती कोशामध्ये पाहता येतं. आणि म्हणून या ठिकाणी एक संवादरूपी एक ते लेख दिला आहे, त्याचा आपण अभ्यास करूया की कशा प्रकारे उत्पत्ती कोशामध्ये शब्दांची उत्पत्ती आपल्याला शोधता येते. या ठिकाणी राधा काय बोलते बघा आपल्या आईला, आई हे काय ग कोपऱ्यात? आई म्हणते, अगं ती सतार आहे, ती आजोबांना इनाम म्हणून मिळाले महाराजांकडून. आता या ठिकाणी इनाम हा शब्द आलाय, सतार आहे ना संगीत वाद्य, या इनाम याचा अर्थ काय? आता या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. राधा म्हणते इनाम, इनाम म्हणजे काय गाई? आई म्हणते, अगं इनाम म्हणजे बक्षीस. तेव्हा राधा म्हणते, अगं माझ्या वर्गातील तणया आहे ना, तिचे आडनाव इनामदार आहे. हो मला माहिती आहे, असं आई म्हणाली. मग राधा म्हणते, इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे काय? आई कसा झाला असेल ग हा शब्द तयार? बघा इथे प्रश्न निर्माण झाला राधाच्या मनामध्ये. तेव्हा आई म्हणते, थांब, आजोबांच्या खोलीत मराठी उत्पत्ती कोश आहे, आपण पाहूया त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल, त्याची उत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. म्हणजे इनाम हा शब्द कसा तयार झाला, इनामदार हा शब्द कसा तयार झाला, या शब्दाची उत्पत्ती आपल्याला उत्पत्ती कोशामध्ये सापडेल. आपण उत्पत्ती कोशामध्ये ते पाहूया, असं आई त्या ठिकाणी म्हणाली. हा बघा, अशा प्रकारे हा मराठी उत्पत्ती कोश आहे. आणि त्याची निर्मिती किंवा त्याचे लेखक आणि संपादक आहेत कृपा कुलकर्णी, म्हणजेच कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांनी या उत्पत्ती कोशाची निर्मिती केली. आणि अशा या उत्पत्ती कोशामध्ये जर आपण पाहिलं तर इनाम या शब्दाची काय तिथे ओळख होते बघा. इनाम म्हणजे कायमची देणगी, मोफत वतन, बक्षीस, प्राईज, गिफ्ट, इनाम, ग्रँड, अशा पद्धतीने इनाम हा शब्द लिहिला बघा. इनाम म्हणजे कायमची देणगी, बक्षीस. आणि पुढे काय लिहिलंय बघा, इन अधिक आम बरोबर वरिष्ठांकडून देणगी. इन आणि आम या दोन शब्दापासून इनाम हा शब्द बनला, परंतु त्याच्या मागे हा शब्द दिला, त्याचा काय अर्थ असेल तर तो आपण या ठिकाणी जाणून घ्या बघा. आई म्हणते, बघितलंस का राधा, हे इथे लिहिलं आहे ना, म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे. म्हणजे तो शब्द कुठून आला, इनाम हा शब्द, हे आपल्याला कळतं. या शब्दाचा अरबी भाषेतून आलेला शब्द आहे. इतकं खोलवर उत्पत्ती कोशामध्ये आपल्याला शब्दाचं वर्णन पाहता येईल. म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे. आता आपण दार हा प्रत्यय शोधू. दार हा प्रत्यय कुठून आला बघा. दार स्वामित्व दर्शक फारसी प्रत्यय, म्हणजे अ टर्मिनेशन शोईंग पोझिशन. बघ, दार हा फारसी प्रत्यय आहे. स्वामित्व दर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय. म्हणजे स्वामित्व दर्शक याचा अर्थ मालकी दर्शवणारा. इथे इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा त्याचा अर्थ येतो. म्हणजे जबाबदार हा शब्द तुला माहित आहे ना, जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो त्याच्याकडे जबाबदारी असते, तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याकडे इनाम आहे, ज्याने इनाम धारण केले आहे, म्हणजे ज्याला इनाम मिळालेलं आहे असा माणूस.
राधा म्हणते, आई ही माहिती किती छान आहे, आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईल. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण एक उदाहरण दाखल इनामदार शब्दाच्या माध्यमातून उत्पत्ती कोशामध्ये कशा प्रकारे शब्द लिहिला जातो आणि त्याचा अर्थ आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे घेऊ शकतो, या ठिकाणी आपल्याला उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहिलं. उत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. उत्पत्ती याचा अर्थ शब्दाच्या अर्थाचं किंवा शब्दाच्या त्या मुळाचं ज्ञान. उत्पन्न कुठून झालं लक्षात घ्या, त्याचं ज्ञान होणे म्हणजे उत्पत्ती होणे. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे उत्पत्ती सांगणे. उत्पत्ती सांगणे म्हणजेच काय, एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी, शब्दाची उत्पत्ती, तो शब्द कुठून आला या भाषेमध्ये, त्याची माहिती सांगणे किंवा माहिती देणे. अशा अनेक शब्दांच्या उत्पत्तींचा संग्रह म्हणजेच उत्पत्ती कोश. म्हणजे मराठी भाषेमध्ये जे शब्द आहेत हे कसे आले, कुठून आले, कुठल्या भाषेतून आले, या सगळ्या गोष्टीची माहिती देणे म्हणजे उत्पत्ती कोश. त्या शब्दांचा असा प्रकारचा संग्रह. भाषेत अनेक कारणांनी बदल होतात. उत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. लक्षात घ्या, म्हणजे भाषेमध्ये अनेक बदल होतात आणि त्या बदलांचं मूळ आपल्याला शोधता येतं. उदाहरणार्थ, भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्या शब्दांच्या उच्चारांचे आणि समाजामध्ये वापरात असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलाचे परिणाम आहेत. उत्पत्ती कोश या शब्दाचे स्वरूप स्पष्ट करतो. म्हणजे इतिहासामध्ये जे शब्द आले ते परिस्थितीनुसार बदलत गेले आणि काळानुसार देखील बदलत गेले, समाजानुसार देखील बदलत गेले आणि त्या बदलांचे परिणाम त्या शब्दांवर झाले, पर्यायाने त्या भाषेवर झाले आणि त्यामुळे उत्पत्ती कोशामध्ये त्याचं स्वरूप आपल्याला स्पष्ट होतं. उदाहरणार्थ, मराठीतील आग हा शब्द बघा, संस्कृत मधील अग्नीपासून तयार झालेला आहे. म्हणजे संस्कृत तत्सम शब्द अग्नी याच्यापासून तद्भव शब्द आग तयार झाला. म्हणजे आग हा शब्द संस्कृत मधील अग्नीपासून बनलेला आहे. तद्भव, आग हा तद्भव शब्द आहे. म्हणजे संस्कृत मधून थेट तो आलेला नाही, अग्नी हा थेट शब्द आहे आणि त्याचे बदल होऊन आग हा शब्द मराठीमध्ये आला. अशा शब्दाला तद्भव शब्द म्हणतात. आपल्याला उत्पत्ती कोशामुळे हे समजू शकतं. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरण म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती हे देखील कारण आहे. म्हणजे तत्सम शब्द किंवा तद्भव शब्द हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा. भाषेमध्ये का बदल होतो? सोपं करणे. संस्कृतमधून जे शब्द आले ते कठीण आहेत उच्चाराला आणि म्हणून प्राकृत भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये ते आल्यानंतर ते सोपे व्हावेत उच्चारण्यासाठी सर्वसामान्यांना. म्हणून ते सोपं करण्यासाठी म्हणजे सुलभीकरण करण्यासाठी त्या शब्दांना तत्समच्या ऐवजी तद्भव करून, तद्भव शब्द अग्नीच्या ऐवजी आग, म्हणजे आग हे उच्चारायला सोपं आहे, अग्नी थोडंसं कठीण आहे. म्हणजे सुलभीकरणासाठी शब्दांमध्ये बदल होतो. उदाहरणार्थ, अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यासाठी प्राकृतमध्ये अग्नी हा शब्द तयार झाला. हा उच्चार सोपा होत होता. मराठी, हिंदी यासारख्या आधुनिक भाषांमध्ये त्यापासून आग हा शब्द तयार झाला. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषांमधील शब्दांची देवाणघेवाण होते. कधी कधी व्याकरणिक घटकाचीही देवाणघेवाण होते. या सर्वांची नोंद उत्पत्ती कोशामध्ये पाहायला सापडते. शब्दसिद्धीमध्ये आपण हे पाहतच असतो. शब्दसिद्धीमध्ये शब्द जेव्हा तयार होतो, कसा शब्द तयार झाला, शब्दांची फोड करून आपण जेव्हा करतो तेव्हा बऱ्याच आपल्यालाही कळतं. आता इथे बघा, भाषा आहे संस्कृत. संस्कृतमधला मूळ शब्द आहे तुंड. मराठीमध्ये शब्द तयार झाला तोंड, तुंडपासून तोंड. नंतर कन्नडमध्ये तुप्प मूळ शब्द आहे. मराठीमध्ये तो आला, अपभ्रंश झाला त्याचा. तद्भव शब्द म्हणतो ना आपण, जसं तुंडचं तोंड तद्भव, तसं कन्नडमधून तुप्पच्या ऐवजी तूप हा मराठी शब्द रूढ झाला. अरबी भाषेमध्ये अत्र हा मूळ शब्द आहे. मराठीमध्ये तो अत्र नाही आला, तो सोपा होत गेला आणि त्याचं झालं अत्तर. म्हणजे अरबीमधून अत्र शब्द आला आहे.
मराठीमध्ये अत्तरचा ऐवजी अत्तर झालं. अशा प्रकारे हे शब्दांमध्ये जे बदल होत गेले, आपण शब्दसिद्धीमध्ये पाहतोच, हे बदल आपल्याला उत्पत्ती कोशामुळे सहज लक्षात येतात. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. ते बदल स्वीकारलेच पाहिजे आणि हे बदल जर भाषेने स्वीकारले तर भाषा ही काळाप्रमाणे टिकत जाईल. आता ती काळाच्या ओघात नष्ट होऊन जाईल आणि भाषा ही बदलत असते आणि ते बदल भाषेने स्वीकारले पाहिजे. आपल्या मराठी मातृभाषेने हे बदल स्वीकारले आहे. सर्व भाषांना आपलंसं केलं आणि म्हणून मराठी भाषा ही 7 समुद्रपार जगभर पसरलेली आहे, कारण मराठी भाषेने हे बदल स्वीकारले. तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा बघा, तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा बघा आणि तुम्ही तुमच्या भावंडांची भाषा बघा, किती फरक दिसतो. म्हणजे आजी आजोबांची भाषा आपल्याला थोडी जुनी वाटते, आई वडिलांची भाषेपेक्षा आपली भाषा अजून वेगळी झालेली आहे. तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधली भाषा बघा, उदाहरणार्थ व्हॉट्सअपची भाषा, या सगळ्यात खूप फरक आहे. आपल्या आईवडिलांना देखील आपण काय बोलतो ते मित्रांमध्ये हे समजत नाही. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. उदाहरणार्थ शहाणा या शब्दाचा पूर्वी शब्द होता हुशार, बुद्धिमान, चलाक असा शब्द होता. परंतु आता आपण जर पाहिलं म्हणजे शहाणा म्हणजे हुशार, सज्ञान, उत्पत्ती कोशावरून आपल्याला दिसतं. परंतु आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणा या शब्दाचा अर्थ अतिशहाणा, हा शहाणा आहेस तू, म्हणजे शहाणा इथे अति शहाणा असा अर्थ आता रूढ होत चाललेला आहे. काही काळाने त्याची नोंद उत्पत्ती कोशात आपल्याला पाहायला मिळेल. एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळे रूपे धारण करतात. एकच अर्था शब्द आहे, निरनिराळ्या संदर्भात निरनिराळे रूपे धारण करतात. उदाहरणार्थ बघा, वात, पवन, मरुत, समीर, अनिल या सगळ्यांचा अर्थ एक आहे, तो म्हणजे वारा. वारा या शब्दासाठी किती अनेक शब्द आहेत बघा अर्थासाठी. आता मात्र वारा म्हणजे वात, पवन, मरुत, समीर, अनिल हे अनेक शब्द आहेत, हे वाऱ्यासाठी वापरले जातात. परंतु संदर्भाच्या वेळी मात्र इथे वेगळं. उदाहरणार्थ पवन चक्की, इथे आपण वात चक्की नाही म्हणणार, अनिल चक्की नाही म्हणणार, तिथे पवन चक्की म्हणजे पवन चक्कीच्या तिथे पवन चक्की. वात चक्की, अनिल चक्की नाही चालणार. नंतर वात चक्र, इथे पवन चक्र नाही चालणार, समीर चक्र नाही चालणार, इथे वात चक्रच म्हणजे वाऱ्याचं चक्र. म्हणजे चक्र शब्द आला तर वात शब्द इथे योग्य होतो आणि चक्की शब्द आला तर पवन शब्द योग्य होतो. म्हणजे हे जे संदर्भ आहेत हे आपल्याला उत्पत्ती कोशामध्ये समजतात. समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ शब्द बघा, पाठ, वेगळे अर्थ. माझी पाठ दुखते आहे, इथे पाठ हा शब्द शरीराचा अवयव आहे आणि हा पाठ सोपा आहे. म्हणजे पाठ म्हणजे पाठ्यपुस्तकातील धडा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण उत्पत्ती कोशामध्ये जे शब्द जे आहेत ते शब्दांची कशा प्रकारे निर्मिती झाली, ते शब्दांचे कशा प्रकारे अर्थ त्या ठिकाणी असतात, शब्दाचं मूळ कसं असतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. आपण या पूर्वार्धामध्ये हा अभ्यास केलेला आहे. आता उत्तरार्धामध्ये उत्पत्ती कोश कसा पाहावा हे आपण या भागाच्या दुसऱ्या उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.